नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. निक्कीच्या सांगण्यानुसार सगळेजण आता माऊली इस्टेट एजन्सीमध्ये 10 वाजता पोचलेले असतात. तर 10 वाजताच आता एक गाडी आलेली असते. सगळेजण धावत बाहेर येतात. तेव्हा निक्की म्हणू लागते, हीच गाडी होती आणि याच गाडीत मी मिहीरला पाहिले. हा मिहीरच आहे असे म्हणतात. आता सगळेजण डोळे लावून त्या गाडीकडे कोण आहे कोण नाही हे बघत असतं. तेवढ्यात आता इकडे निखिल मात्र आता मिहीर दादाचा फोटो घेऊन धावतच आता त्या एजन्सीकडे निघालेला असतो. त्याच वेळेस आता त्या गाडीतनं एक व्यक्ती उतरतो. आता मात्र तो हुबेहूब असा मिहीर सारखा दिसत असतो. सगळ्यांना आता टेन्शन आले असतं, खरंच हा मिहीर असेल का? मंजिरी समोरही मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. राया मात्र आता एकटक तो व्यक्ती कोण आहे हे बघत असतो. त्याच वेळेस निक्की मनाशीच म्हणू लागते, एकदा का आता या मिहीरला येऊ दे, मग बघ राया, तुझं या मंजिरीशी लग्न होऊच शकत नाही असं तिने मनोमनी ठरवलेलं असतं. त्याच वेळेस आता धावतच फोटो घेऊन निखिल मंजिरी ताईजवळ येतो आणि म्हणू लागतो, ताई हा घे दादाचा फोटो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, निखिल आता या फोटोची गरज नाही आहे, कारण आता जो समोर व्यक्ती उभा असतो ना त्याची सेम मिशी अगदी मिहीरसारखी दिसत असते. म्हणजे अजून त्याचा पूर्ण चेहरा दिसलेला नसतो. त्यामुळे सगळेजण हादरलेले असतात. सगळ्यांना वाटतं की हा मिहीरच आहे, पण नाही. राया मात्र लगेच आता मंजिरीच्या हातनं जो फोटो खाली पडतो ना तो फोटो हातात घेतो आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीसमोर येऊन उभी राहतो. त्याच वेळेस आता इथे त्या व्यक्तीचा चेहरा दाखवला जातो, पण मात्र तो मिहीर नसून दुसराच कोणीतरी असतो. म्हणजे तो हुबेहूब तसा वाटतो पाठीमागनं, पण समोरनं त्याचा चेहरा वेगळाच असतो. तेव्हा लगेच आता तो माणूस सगळ्यांकडे बघू लागतो. सगळेजण एकटक त्याकडे बघत असतात ना. तेव्हा तो विचारू लागतो, काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही सगळेजण असे का आलात माझ्यासमोर? तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, साहेब 2 मिनटं, आम्हाला तुमची एक मदत हवी. एका बाईचं खोटं उघडं पाडायचे असे म्हणत राया आता निक्कीकडे बघू लागतो. तेव्हा निक्की म्हणू लागते, नाही राया, हा माणूस तो नाही आहे, तो मिहीरच होता, हा दुसराच कोणीतरी. तेव्हा मंजिरी लागते, बास किती खोटं बोलशील? अगं खोटेपणाची पण काही सीमा असते. एक खोटं लपवण्यासाठी 10 वेळा खोटं बोलशील आणि 10 खोटं लपवण्यासाठी 1000 वेळा खोटं बोलशील. पण बास, तू काय सांगितलं होतं? ही जागा, एजन्सीचे ठिकाण, 10ची वेळ आणि येणार कोण? तर मिहीर. म्हणून आम्ही आलो होतो इथे सगळे. मग हा व्यक्ती कोण आहे? हा माणूस मिहीर आहे का? सांग ना, बोल ना, हा माणूस तुला मिहीर दिसतो का? अगं काही का बोलते, तोंडाला येईल ते. तेव्हा निक्की म्हणू लागते, मंजिरी माझं ऐक, मी खोटं सांगत नाही आहे. हा जरी मिहीर नसला तरी मिहीर जिवंत आहे, मी पाहिलं आहे त्याला. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, बास अगं किती खोटं बोलशील? अगं एक बाई म्हणण्याच्या लायकीची नाही आहे. एका स्त्री जातीला तू कलंक आहे, कलंक. एवढं नीट लक्षात ठेव. अगं माझं लग्न मोडण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाशील? अगं विचार कर, मिहीर जिवंत नाही आहे. तू असं कसं म्हणू शकते? तुला लाज नाही वाटत? तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते, मंजिरी माझं ऐकून घे. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, बघायचं आहे तुला? असे म्हणत आता मंजिरी पटकन रायाच्या हातनं मिहीरचा फोटो घेते आणि आता ते एजन्सीवाले जे सर असतात ना त्यांना दाखवते आणि म्हणू लागते, ही व्यक्ती तुम्हाला 10 वाजता भेटायला येणार होती का? तेव्हा ते सर म्हणू लागतात, नाही, तुमच्यासमोर जी व्यक्ती उभी आहे ना तीच मला भेटायला येणार आहे आणि त्यांचंच काम आहे माझ्याकडे. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो ना, तुम्ही या फोटोतल्या व्यक्तीला कधी बघितलं आहे? तो कधी तुम्हाला भेटला आहे का? तेव्हा ते सर म्हणू लागतात, नाही, मी कधी त्याला ओळखतही नाही आणि माझी आणि त्याची भेटही नाही. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, बघ बघ, आणि तू काय सांगती? मिहीर इथे खरेदी करायला येणार आहे, यांना भेटायला येणार आहे? हे बघ निक्की, हा साळसूतपणाचं आव्हान बंद करा आणि ही तुझी नाटकं आता उघडी पडली. खोटारडी तू एक नंबरची, नीट लक्षात ठेव. तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते, नाही मंजिरी माझं ऐक, तू पस्तावशील, नंतर तुला पश्चाताप होईल. राया तूही माझं ऐक. हे बघ, या मंजिरीच्या बोलण्यात येऊ नको. अरे हिचा नवरा जिवंत आहे राया, आणि एकदा का तुझं हिच्याशी लग्न झालं की तुला खूप मोठा पश्चाताप होईल आणि मग तू तिळतीळ तुटशील राया, आणि तुला तुटलेलं मी नाही बघू शकत. त्यामुळे राया तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा राम लागतो, बास अगं निक्की किती खोटारडेपणा करशील? बास पुरे झालं, आता थांबव हे सगळं.
त्याच वेळेस आता लगेच मंजिरी लागते, तुला अजूनही खोटं वाटतंय का? आम्ही खोटं बोलतोय का? अगं मिहीर या जगात नाही आहे, तुला बघायचं आहे असे म्हणत आता गावातील जे सुधाकर काका असतात त्यांच्याकडे आता मंजिरी ओढतच निक्कीला घेऊन जाते आणि मिहीरचा फोटो दाखवत म्हणू लागते, सुधाकर काका सांगा बरं हा फोटोतला माणूस तुम्हाला दिसतो का कुठे? तेव्हा सुधाकर बाबू लागतात, मंजिरी अगं हा तर आपला मिहीर आहे आणि तो तर 2 वर्षापूर्वीच गेलाय ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मला माहिती आहे पण हिच्या डोक्यात घुसत नाही आहे ना. हिला कसं सांगायचं मिहीर या जगात नाही आहे. निक्की आता थांबव हे सगळं, आता पुरे झालं. तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते, नाही मंजिरी मी खोटं बोलत नाही, हे खरं आहे मंजिरी, खरं आहे हे. तेवढ्यात आता जिजी समोर येते. आधी खाडकांदिशी जिजीने इथे निक्कीच्या कानाखाली आवाज काढलेला असतो. आता मात्र लगेच आपल्या गालाला हात लावत निक्की जिजीकडे बघू लागते आणि म्हणू लागते, ए. तेव्हा जिजी म्हणू लागते, बास. एका आई बापाला यातना द्यायला तुला लाज नाही वाटत? अगं त्यांचा पोटचा गोळा गेलाय 2 वर्षापूर्वी आणि पुन्हा तेच उकरून काढते आणि त्या आई बापाला त्रास देते. अगं एका मुलीचा पहिल्याच दिवशी लग्नाचा तिचा नवरा गेलाय, तिचं दुःख पुन्हा बाहेर काढायला तुला काहीच वाटत नाही? आणि काय काय करणार आहे तू साबित? मिहीर जिवंत आहे सांगून मंजिरीला आशा दाखवणार आहे का? अगं कसल्या आशा दाखवते तिला? हे बघ हे सगळं खोटं नाटक बंद करा. आमचा पोरगा या जगात नाही आहे हे आम्ही मानलंय आता, त्यामुळे थांबव हे सगळं. आता मात्र जिजी नानाकडे बघून राहायला खूपच वाईट वाटतं. तेव्हा लगेच आता मंजिरी जिजीजवळ येते आणि मला लागते, जिजी अगं कुणाला समजावते येतं ग तू? अगं या बिंडोक बाईच्या काही डोक्यात घुसेल तेव्हा ना हिच्याकडे लक्ष देणंच बंद करायला पाहिजे. आणि मुळात म्हणजे निक्की आता इथून पुढे मी तुझ्यावरती कधीही विश्वास ठेवणार नाही आणि आता तू कुठेही बोला आम्ही कधी येणार नाही, त्यामुळे बास कर तुझा हा खेळ. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, हो आणि पुन्हा राया या असल्या बाईच्या नादाला लागू नको, हिचं काही ऐकू नको, चला घरी. तेव्हा निक्की म्हणू लागते, राया ऐक तू तरी माझं ऐक, थांबा सगळेजण असं करू नका, मी सांगते ना. मिहीर येणार होता इकडे, हा कोण व्यक्ती आलाय मला खरंच माहिती नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो निक्की थांब आपण त्यांनाच विचारू. हे बघा सर, तुम्हाला 10 वाजता भेटायला येणारी व्यक्ती नक्की हीच आहे ना? तेव्हा ते सर म्हणू लागतात, हो. त्याच वेळेस आता मिहीर समजून जो माणूस समोर उभा असतो ना तोही म्हणू लागतो, मला माझ्या बॉससाठी घर घ्यायचं होतं म्हणून मी आलो होतो, माझं हेच काम होतं आणि मीच येणार होतो इकडे. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, सॉरी मग साहेब तुम्हाला आमच्यामुळे त्रास झाला त्यामुळे प्लीज आम्हाला माफ करा, चला. असे म्हणत आता सगळेजण घरी निघालेले असतात. त्याच वेळेस आता राया मात्र निक्कीकडे रागाने बघू लागतो आणि तिकडनं निघून जातो. तेव्हा निक्की म्हणू लागते, राया ऐक, राया ऐक तुझ्या आयुष्याचं वाटोळ होईल, तुला पश्चाताप येईल. मला माहिती आहे मिहीर जिवंत आहे. शशिकला तर निक्कीकडे बघूच लागते, कारण एवढं पितळ उघडं पडू नये ही तांतोतात तेच बोलते, मिहीर जिवंत आहे, मिहीर जिवंत आहे. काय करावं या पोरीचं? असा प्रश्न आता या शशिकलालाही पडलेला असतो. तर इकडे राया आता आपल्या घरात विचार करत असतो. ती पेनड्राईव्ह हातात घेऊन राया सारखा त्याकडे बघत असतो, काय करू? मला मिसफायरला समजा काही खरं खरं सांगायचं आहे, पण कसं सांगू? डिफिकल्टने मला शपथेत अडकवलं आहे आणि जोवर डिफिकल्ट त्याची शपथ मागे घेत नाही तोवर मिसफायरला मी काय बी सांगू शकत नाही. पण माझ्याकडे वेळ बी लय कमी, मला काही करून लवकरात लवकर मिसफायरला हे कळवावं लागेल, नाहीतर मिसफायरचा विश्वासघात केल्यासारखं होईल. मी काय करू? असा विचार करत असतानाच डिफिकल्ट डंकी येतात. आता डिफिकल्ट डंकी मुद्दामून खूपच हसत असतात, खेळत असतात, कारण रायभाऊला खुश ठेवायचं असतं ना. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ चल पटकन. अरे त्या ट्रेलरनी बोलावलं रे, अरे लग्नाचा सूट तुझा अजून तयार नाही आहे, उद्या लग्न आहे तुझं, चल पटकन रायभाऊ. तेव्हा राय म्हणू लागतो, येतो मी, पण डिफिकल्ट थांब, मला तुला काहीतरी म्हणायचं आहे रे. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, काय बोलायचं बोल ना रायभाऊ. तेव्हा राय म्हणू लागतो, आत्ता मार्केटमध्ये काय झालं बघितलं ना? तेव्हा डिफिकल्ट डंकी असू लागतात आणि मला लागतं ती निक्की बिंडोकच आहे. अरे कुणाला काहीही समजते आणि तमाशा घालते, मग घातला तमाशा. बिंडोक खोटं बोलणारी एक नंबर आहे, खोट्याला काय सीमाच नसते आणि एकदा का खोटं समोर आलं की मान वर करायला जागा नसते, अशी गंमत झाली त्या निक्कीची. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, मग एवढं समजतंय ना? अरे खोट्याला कुठेही काही जागा नसते रे. आणि हे बघ निखिल, नाना जिजी मिसफायर यांचे चेहरे बघितले ना, नुसतं ती निक्की म्हणाली की मिहीर जिवंत आहे तर केवढा तमाशा झाला आणि मी मिहीरला मारलं हे जर त्यांना समजलं तर काय होईल याचा विचार करणार आहे तुम्ही. त्यामुळे प्लीज डिफिकल्ट माझं ऐक, तेवढी शपथ मागे घे. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, नाही यार आहे भाऊ, तू दुसरं काहीही माग, हवं तर मी माझा जीव देईल तुझ्यासाठी, पण शपथ मागे नाही घेऊ शकत, नाहीतर तू तुझ्या सुखाचा विचार करणार नाही. तेव्हा राय म्हणू लागतो, हे बघ डिफिकल्ट, तू
माझं ऐकून घे, हे तू सगळं माझ्यासाठी करतोय ना, माझ्या प्रेमा खातर करतोय ना, पण माझंही मिस फायरवरती लई प्रेम आहे रे. मला तिला खोट्या आशेवरती नाही आणायचं या घरात, आणि मला तिच्याशी लग्न खोट्या विश्वासावरती नाही करायचं रे. त्यामुळे प्लीज दीपिका, माझं ऐकून घे, शपथ मागे घे, माझ्यासाठी एवढं कर ना. आयुष्यात पुन्हा मी तुला कधीच काही मागणार नाही. प्लीज दीपिका, माझं ऐक. तेव्हा दीपिका मला लागतो, नाही राय भाऊ, मी नाही करू शकत हे सगळं, मी शपथ मागे नाही घेऊ शकत. दुसरं तू काहीही सांग, मी करायला तयार आहे, पण मी शपथ नाही मागे घेणार. कारण तू मिस फायरला जाऊन सांगशील आणि मग तुमचं लग्न होणार नाही. तेव्हा रायम लागतो, माझं लग्न व्हावं मिस फायरची, असं वाटतं ना तुला? मग चालेल, माझं होईल लग्न, पण प्लीज ती शपथ मागे घे. हे बघ, माझ्या प्रेमासाठी करतोय ना, मग ऐकणार आहे या रायाचं, असं नको करू. हवं तर मी पाया पडू का? तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, रायबा अरे काय करतोय तू? तेव्हा रायम लागतो, मग डंक्या समजावणार आहे याला, काहीतरी कर ना डिफिकल्ट, शपथ मागे घे ना माझ्यासाठी प्लीज. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, ठीक आहे रायभाऊ, तुझी जर हीच इच्छा असेल तर मी घेतो माझी शपथ मागे. त्याच वेळेस राय पटकन डिफिकल्टला मिठी मारतो आणि म्हणू लागतो, वा भावा, हे एक नंबर भारी. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, हे बघ रायभाऊ, पण तू लग्न करणार आहे मिस फायरशी असं म्हटलं या, त्यामुळे चल पटकन ट्रेलरकडे जाऊन येऊया. तेव्हा रायम लागतो, बरोबर ठीक आहे, तुम्ही व्हा पुढे, माझं एक काम आहे ते करून मी लगेच आलो. असे म्हणताच आता डिफिकल्ट डंकी तिकडनं निघालेले असतात. राया मात्र ती पेनड्रॉय हातात घेतो आणि मनाशीच म्हणू लागतो, नाही नाही, आता डिफिकल्टने आईची शपथ मागे घेतली, आता मी मिस फायरला हे सगळं सांगू शकतो. सांगता तर नाही येणार, पण ही पेनड्रॉय मला तिला द्यायची, म्हणजे तिला सगळं सत्य समजेल. असे म्हणत आता राया लगेच मंजिरीला फोन लावतो. मंजिरी इकडे आता मिहिरच्या फोटोसमोर दिवा लावत असते. त्याच वेळेस आता रायाचा फोन आलेला बघताच ती पटकन उचलते आणि लागते, राया अरे बोल ना, काय झालंय? तेव्हा रायम लागतो, मिस फायर, मला ना तुला एकांतात भेटायचं आहे गं, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, येशील का? तेव्हा मंजिरी मला लागते, अरे बापरे, एकांतात भेटायचं आहे का? एवढं महत्त्वाचं एकटीला काय सांगायचं आहे राया? तेव्हा रायम लागतो, मिस फायर, ते फोनवर नाही सांगू शकत, प्लीज तुम्हाला भेटशील? तेव्हा मंजिरी लागते, चालेल, आपण नेहमी भेटतो ना त्या ठिकाणी येते मी तुला भेटायला. असे म्हणत आता मंजिरीने फोन बंद केलेला असतो. राया मात्र तडक लगेच ती पेनड्रॉय हातात घेतो आणि तिकडनं निघालेलं असतो. आज काय बी करून मिस फायरसमोर हे सत्य यायलाच पाहिजे असं त्याने ठरवलेलं असतं. तर इकडे मंजिरी आता गावातनं रायाला भेटायला निघालेली असते. तेव्हा राया आता चालत असतानाच ती पेनड्रॉयकडे बघतच म्हणू लागतो, मिस फायर, आज तुझ्यासमोर हे सत्य येणार आणि त्यानंतर तू काय निर्णय घेशील हे खरंच मला माहिती नाही, पण मिस फायर, मला हे तुला सांगावंच लागेल, कारण त्या रात्री मिहीरबरोबर जे काही झालं होतं ते तुला कळायलाच हवं. पण मिस फायर, हे तुझ्यासमोर मी नाही बोलू शकत गं, त्यामुळे ही पेनड्रॉय सगळं काही काम करू शकते आणि ती मी तुला देऊन आज सगळं काही सत्य तुझ्यासमोर आणणार आहे. असे म्हणत आता राया मात्र त्या ठिकाणाकडे निघालेला असतो. तेवढ्यात मंजिरी आता मनाशीच लागते. मंजिरी खूपच खुश असते. तेव्हा ती मनाशीच लागते, राया, तुला ना सारखी मला भेटायची आस लागली, थोडासाही धीर धरवत नाही, सारखं कधी मंजिरीला भेटेल, एकांतात बोलायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे एवढंच म्हणत असतो, म्हणजे तुला माझ्याशिवाय करमत नाही आहे ना? असा विचार आता मंजिरीचा चाललेला असतानाच तिला एक फोन येतो. आता मंजिरी थबकते आणि मनाशीच मला लागते, नक्कीच रायाचा फोन असणार आहे, मी म्हटलं ना, त्याला धीरच धरवत नाही आहे मला भेटायला, काय सांगायचं आहे कुणास ठाऊक. असे म्हणत मंजिरी पटकन पर्समधनं मोबाईल काढते आणि बघते तर आता ट्रेलरचा फोन आले असतो. तेव्हा मंजिरी लागते, बोला ना, काय झालं आहे? त्यावर आता तिकडनं ते ट्रेलर म्हणू लागतात, मॅडम, तुमच्या साडीचं माप हरवलं आहे, अशाने तुमची लग्नाची साडी मिस्टेक होईल त्यात, आणि त्यामुळे प्लीज मॅडम, तुमचा ब्लाऊज बिघडून जाईल, त्यामुळे प्लीज तुम्ही लगेच इकडे या आणि ते माप पुन्हा द्या. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, असं कसं माप हरवलं तुमच्याकडनं? तेव्हा ते ट्रेलर म्हणू लागतात, सांगितलं ना, मिस्टेक झाली आमच्याकडनं, प्लीज मॅडम यातील का तुम्ही, नाहीतर तुमच्या लग्नाच्या साडीत काहीतरी घोळ होईल, प्लीज येत आहे ना? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, मी येते. असे म्हणत मंजिरी फोन ठेवते आणि म्हणू लागते, अरे बापरे, आता तर मला रायाला भेटायला जायचं होतं, म्हणजे आता मी रायाला भेटायला नाही जाऊ शकत. राया पण ना, त्याला 2-3 दिवसापासून काय बोलायचं आहे कुणास ठाऊक, पण असा वेळच मिळत नाही आहे. आता काय करू? ट्रेलरकडे नाही गेलं तर उद्याची पंचायत, लग्नाची साडी आणि त्यात काही मिस्टेक व्हायला नको, त्यामुळे मला जायलाच पाहिजे. असे म्हणताच आता मंजिरी पटकन रायाला फोन करते. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर, हां 2 मिनटात पोचतोच, निघालोच आहे, रस्त्यानेच आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया ऐकून घे, हे बघ, मी तुला भेटायला निघालेच होते, येतच होते, पण अचानक मला एक काम आलं रे आणि तिकडे मला जावं लागेल. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर, अगं चेष्टा करते का माझी, मी खरंच आलोय तुला भेटायला. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, अरे मग मी पण आले की भेटायला, पण ऐक माझं,
अरे आत्ताच मला ट्रेलरचा फोन आला होता आणि माझ्या ब्लाऊजचं माप त्यांच्याकडनं हरवलं रे. आणि उद्या लग्न आहे आपलं आणि लग्नाच्या साडीचा घोळ व्हायला नको ना, म्हणून मला जावं लागेल. त्यामुळे प्लीज राया, माझं जाणं खूप गरजेचं आहे, समजून घे ना. तेव्हा राया लागतो, मिस बाहेर तू मला समजून घे ना. जर आज मी तुला ही पेनड्रॉईव्ह नाही दिली तर उद्या खूप मोठी गडबड होणार आहे, हे तुला कसं सांगू मी, असे तो मनाशीच म्हणू लागतो. तेव्हा मंजिरी लागते, बरोबर ठीक आहे, तू एक काम कर, मी तिकडे जाऊन येते आणि तू सरळ मला घरी येऊन भेट आणि तुला जे काही बोलायचं ते घरीच बोल, असे म्हणत मंजिरी फोन कट करते. त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो, मिस बाहेर घरच्यांसमोर मी तुला हे सगळं नाही बोलू शकत ग, आणि कसं सांगू मी त्यांच्या नजरेसमोर. नाही नाही मिस बाहेर, मी काय करू, मी जाऊ का घरी, असा विचार करत आता राया मात्र इकडे मंजिरीच्या घरी आलेला असतो. आता मात्र घरात राया सगळेच कुठे गेले, काय झालंय, नाना जीजी असे आवाज देऊ लागतो, पण कुणाचाही तपास नसतो. तर इकडे निक्कीने आता घोरपडेला कॉल केलेला असतो. आता मात्र जेलमधला घोरपडेही भडकलेला असतो. निक्की, अगं त्या राया मंजिरीने तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला, तू खोटी पडलीस, थांबव आता हे सगळं, काय लावलंय मिहीर जिवंत आहे, मिहीर जिवंत आहे. तेव्हा निक्की म्हणू लागते, जय अरे माझ्यावरती विश्वास ठेव, मी खोटं बोलत नाही आहे जय, अरे खरंच मी पाहिलं त्याला, तो जिवंत आहे. तेव्हा जय म्हणू लागते, ए बंद कर तुझे फालतू प्लॅन, खरं तर तुझ्या प्लॅनमुळे मी इथे अडकलोय, मला इकडनं बाहेर काढायचं सोडून कसली नाटकं करत बसले ग, ठेव फोन चल, आणि पुन्हा हे असं डोकं खायचं असेल तर मला फोन करत जाऊ नको. तेव्हा निक्की म्हणू लागते, म्हणजे जय तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे. तेव्हा जय म्हणू लागते, ए त्या रायाने विश्वास ठेवला नाही, मी कशाला ठेवू, नाही आहे तो मी जिवंत मेल आहे, तो कळत नाही का तुला. तेव्हा निक्की म्हणू लागते, मग ठीक आहे, नाही करणार तुला परत फोन, सड तिकडे जेलमध्ये, असे म्हणत आता मात्र निक्कीने रागाच्या भरात फोन ठेवलेला असतो. तर इकडे आता तेवढ्यात हॉलमध्ये रोजिता येते आणि लागतं, राया तू, अरे मंजिरी तर तुला भेटायला आली होती ना. तेव्हा रायन लागतो, नाही मिस फायरला मध्येच एक काम आलं, ती तिकडे गेली, तिने मला घरी बोलावलंय म्हणून आलोय तिला भेटायला. तेव्हा रुजिता आता रायाची चेष्टा करू लागते, वा राया, अरे आजकाल तुला बायकोशिवाय करमत नाही आहे का, तुझ्या मिस फायरशिवाय सारखं एकांतात बोलायचं काय असतं, भेटायचं काय असतं, लग्न जमल्यापासून हे सगळं काय चालू आहे, अशी आता रुजिता चेष्टा करू लागते. तेव्हा राया लाजू लागतो. त्याच वेळेस रुजिता म्हणू लागते, माझा भाऊ लाजायला पण शिकला आहे, बरं बैस तू, मी तुझ्यासाठी गरमागरम एक चहा बनवते. तेव्हा राया लागतो, नाही रुजिता चहाची गरज नाही आहे, नको आहे मला. तेव्हा रुजिता म्हणू लागते, असं कसं, तू या घरचा होणारा जावई आहे, उद्या लग्नात रुसून बसला मग, नाही नाही नाही, तुझा मानपान तुला करायलाच पाहिजे, बैस पटकन मी आणते चहा, असे म्हणत राया आता तिथे कॉटवरती बसतो. आता मात्र रायाचं लक्ष मिहीरच्या फोटोकडे जातं. जणू काही फोटोतनं मिहीर असा रागाने त्याच्याकडे बघत असतो. आता राया मात्र त्या फोटोकडे एकटक बघू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच धमाकेदार असं काहीतरी बघायला मिळणार आहे. इथे आता राया मंजिरीचं लग्न फायनली आलेलं असतं. आता राया मंजिरीच्या लग्नाचे विधी चालू असतात. आता रायाने मिस फायरला पेनड्रॉईव्ह दिलेली असते, पण घाई गडबडीत मिस फायरने ती पेनड्रॉईव्ह न बघताच आता रायाचा मोठा गैरसमज झालेला असतो. त्यामुळे राया खूप आनंदात या लग्नाला तयार झालेला असतो. त्याला वाटतं की मिस फायरने मला स्वीकारलंय. तेव्हा मात्र आता सप्तपदी चालू असतानाच ती पेनड्रॉईव्ह मात्र या बिंडोक शशिकलाच्या हाती लागलेली असते. आणि आता शशिकलाने जीजीला हे सगळं सत्य सांगितलेलं असतं. जीजी, ए म्हातारे, तुझ्या मिहीरला तुझ्या या रायाने संपवलंय. आता सगळा व्हिडिओ इथे जीजी समोर आलेला असतो. आता मात्र जीजी धावतच बाहेर येते आणि आता जो अग्नी चालू असतो ना सप्तपदीचा, त्यावरती पाणी फेकते. आणि आता मंजिरीला मला लागते, मंजिरी तुझ्या मिहीरच्या मरणाला हा राया जिम्मेदार आहे. आता मंजिरी रायाशी लग्न करणार का, नाना जीजी रायाबरोबर मंजिरीचं लग्न होऊ देणार का, पुढे खूप मोठा ट्विस्ट असणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.